अगदी कमी वेळामध्ये आणि खरंच खूप सॉफ्ट टेस्टी आणि गॅस न वापरता इथे मी हे लाडू बनवलेले आहे। तर हे लाडू शेंगदाण्याचे आहे, गूळ आणि शेंगदाण्याचे। तुम्हाला तर माहितीच आहे शेंगदाणा आणि गूळ आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर सुद्धा आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, इथे मी बिलकुलही पाण्याचा वापर किंवा गॅसचा वापर वगैरे केलेला नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे लाडू खूप छान घट्टसर आणि गोल आकारामध्ये झालेले आहेत। खरंच हे लाडू खूप मस्त होतात, खायला पण खूप टेस्टी आहे आणि तसंच फायदेशीर पण आहे आपल्या शरीराला। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती असं हाताला तेल सुटत आहे, म्हणजे शेंगदाण्याला ऑलरेडी तेल असतं। अगदी पहिल्यांदा सुद्धा तुम्ही बनवत असाल तर पहिल्या प्रयत्नात सुद्धा हे लाडू खूप मस्त होतात आणि सगळ्यांना जमतात हे लाडू बनवायसाठी। तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून सुद्धा दाखवते, खूपच सॉफ्ट आहे, कुठेही तोडायला याला असं जोर लावावं लागत नाही आहे। खूपच हलक्या हाताने मी लाडू तोडत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल कुठेही याला अगदी सहज लाडू तुटत आहे, कुठेही याला जोर लावावा लागत नाही आहे। खरंच हे लाडू खूप टेस्टी होतात, तुम्ही सुद्धा हे लाडू ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसे झाले आहेत ते। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे, गूळ मी कापून घेतलेला आहे, इथे छान असा बारीक बारीक कापलेला आहे आणि लाडूचा जो गूळ राहते तो घेतलेला आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेला आहे। तुमच्याकडे जो गूळ असेल तो तुम्ही घ्या, लाडूचा असेल किंवा तो विकत असा पिवळ्या कलरचा वगैरे येतो तो असेल तर तो घ्या, कोणताही घेतला तरी चालते। तर आता मी इथे शेंगदाणे गॅसवरती भाजून घेत आहे। तर व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने मी इथे शेंगदाणे भाजले आहे। खूप जास्त आपल्याला इथे शेंगदाणे भाजायचे नाही आहे, फक्त गॅस आपल्याला इथे शेंगदाणे भाजायसाठीच वापरायचा आहे, त्याच्यानंतर कुठेही गॅसचा वापर होणार नाही आहे आणि कुठेही मी तेलाचा, तुपाचा किंवा पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे। तर आता हे शेंगदाणे मी एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे। तर याला आता थंड करून घेऊया आणि याचे साल काढून घेऊया। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल याच पद्धतीने मी याचे साल सुद्धा काढून घेतलेले आहे। अगदी तुम्ही बघू शकता साल काढल्यावरती किती पांढरे शुभ्र दिसत आहेत, कुठे कुठे थोडे जास्त भाजलेले आहेत पण अगदी तरी कमीच भाजलेले आहेत। तर आता हे मिक्सरमध्ये टाकून मी लावून घेते। तर इथे मी असं दरदरं वाटण करून घेणार आहे, याचं खूप असं बारीक नाही करणार आहे। तर मिक्सरनं इथे बंद करून चालू करून, बंद करून चालू करून असं आपल्याला लावायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी या पद्धतीने इथे छान असे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे, म्हणजे खूप असं बारीक पेस्ट नाही झालेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने मी इथे लावलेला आहे। तर आता तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे। तर इथे आता माझा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे। तर आता त्याच कढईमध्ये मी इथे ह्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि त्याच्याचवर इथे मी गूळ पण टाकलेला आहे। तर याला छान असं मिक्स करून घेऊ आणि याला सुद्धा मग दोन्हीला पण आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊ। तर आता याला दोन्हीला पण छान मी असं मिक्स करून घेते। तर हे लाडू तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, खरंच खूप मस्त होतात हे लाडू आणि पहिल्या प्रयत्नात सुद्धा खूप मस्त होतात आणि खरंच खायला सुद्धा इथे खूप टेस्टी आहे। आणि सोबतच याच्या तुम्ही इथे पोळ्यासुद्धा बनवू शकता लाडूऐवजी। तर याच्यामध्ये तुम्ही थोडे तीळ पण टाकून इथे वाटून याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही बनवू शकता, म्हणजे तीळ, गूळ आणि शेंगदाणे या तिघांचं मिश्रणसुद्धा बनवून तुम्ही याचे लाडू किंवा पोळीसुद्धा बनवू शकता। तर ते सुद्धा खूप मस्त लागतात। आणि आता इथे माझं जे वाटण होतं ते तयार झालेलं आहे, म्हणजे गूळ आणि शेंगदाणे दोन्हीचे वाटण मी मिक्सरमध्ये टाकून असं छान फिरवून घेतलेलं आहे। तर याच पद्धतीने आपल्याला आता दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने काढून घेतलेली आहे। तर दोन्ही 2 बॅच झालेला आहे। तर दोन्ही वेळा मी इथे छान असं मिक्स करून घेतलं। तर तो मी व्हिडिओमध्ये बघत असाल खूप असं बारीक नाही केलेलं आहे मी, तर छान असं जाडसरच ठेवलेलं आहे। तर आता याचे मी लाडू बांधून घेते। तर लाडूसुद्धा बनवायला हे खूप सोपी आहे, जसं आपण बुंदीचे वगैरे लाडू बनवतो त्याच पद्धतीने बनवायचे आहे आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे, म्हणजे कुठेही हे तुटत नाही लाडू। एकदा असं घट्ट पकडलं की बरोबर ते लाडू त्याचा बनतोय, कुठेही असा तुटत नाही आहे आणि कुठेही त्याचा असा भुरका वगैरे असा पडत नाही आहे बारीक बारीक वगैरे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने मी इथे लाडू असा छान बांधून घेतलेला आहे आणि खरंच खूप घट्ट असा लाडू झालेला आहे, कुठेही तो तुटलेला नाही आहे, कुठेही तो फुटलेला नाही आहे आणि कुठेही मला असं जास्त मेहनत करावी लागली नाही आहे। खूप अगदी कमी वेळामध्ये बनते आणि खरंच खूप खायलासुद्धा टेस्टी लागते। तर तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला की हे लाडू कसे झाले आहेत ते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।